आपल्या समाजामध्ये एक मोठा असा वर्ग आहे जो 9 ते 6 या घड्याळाच्या चक्रात अडकलेला आहे. तो म्हणजे एक नोकरदार वर्ग. हो. म्हणजे मग ते प्रायव्हेट नोकरी असो किंवा सरकारी नोकरी असो, त्यांच्या दृष्टीने माझा हा पुढचा प्रश्न आहे. बरेच आम्ही आता ग्रंथ वाचतो, बरेच प्रवचन ऐकले जातात. त्यामध्ये सगळ्या संतांकडनं किंवा सांगितलं जातं, की समाधानी राहिलं पाहिजे. होय. पण पर्टिक्युलरली कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जर बघितलं तर अतिशय कॉम्पिटिशन असते. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जर एखादा व्यक्ती महत्वाकांक्षी नसेल, होय. तर एकतर तो मागे पडतो किंवा प्रवाहाच्या बाहेर पडतो. तर मग महत्वाकांक्षी असणं आणि समाधानी असणं ही दोन्ही गोष्टी एकत्र साधणं आम्हा लोकांना अवघड जातं. खरं आहे. यात यात कसं साधता येईल हे? नाही, पहिली तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या समाधानाची स्थिती संत आपल्याला सांगतायत, त्यांनी कुठल्याही संतांनी आम्हाला हे सांगितलं नाही की तुमची महत्वाकांक्षा जाळून तुम्ही समाधानी व्हा. कारण की संतांना किंबहुना श्री महाराजांच्या शब्दात सांगायला जावं तर जगामध्ये जे उत्तुंग आहे, अभिजात आहे, ते तुम्ही प्राप्त करा. किंवा महाराज असंही म्हणतात की गाद्या गिरद्यांवर लोळा, दररोज श्रीखंड पुरी खा, पण माझ्या रामाला विसरू नका. आता गाद्या गिरद्यांवर लोळं किंवा श्रीखंड पुरी खाणं हे त्यालाच शक्य आहे ज्याच्याकडे पैसा आहे. आणि पैसा त्यालाच मिळतो जो हातपाय झाडतो, जो महत्वाकांक्षी आहे, काहीतरी त्याला प्राप्त करायचं आहे. अशा सगळ्या स्थितीमध्ये राहणं, ह्या स्थितीमध्ये गेल्याशिवाय तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये काही प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुझा प्रश्न बरोबर आहे की महत्वाकांक्षी असलंच पाहिजे मनुष्याने, त्याशिवाय तर. आता इथं समाधान या शब्दाची व्याख्या तुमची चुकते. तुम्हाला काय आहे की जर तू आज या वर्षी प्रमोशन मिळावं या दृष्टीने प्रयत्न करतोयस, ओके, आणि काही कारणामुळे तुला प्रमोशन मिळालं नाही आणि तू नामस्मरण करत नाहीयेस, तर तुझी किती चिडचिड होईल? खूप चिडचिड होईल. बहुतांश वेळेला मनुष्य राजीनामा देऊन टाकतो किंवा साहेबासमोर जाऊन अद्वा तद्वा बोलतो, तुम्ही त्यालाच नेहमी देणार, मला देणार नाही, होय की नाही? पण जेव्हा तुमच्या मागं परमार्थाची उपासना असते, साधना असते, त्यावेळेला जरी तुम्हाला स्वाभाविक या भावना आल्या तरी मनुष्य पुन्हा जोमाने कामाला लागतो की यापेक्षा अधिक चांगलं काम मी पुढच्या वर्षी करून दाखवतो, मी कुठं कमी पडलो ते मी बघतो. हे जोपर्यंत तुमच्याकडे समाधानाचा बॅकग्राऊंड नसेल ना, तोपर्यंत तुम्ही सकारात्मक विचारच करू शकणार नाही आयुष्यात. आणि ज्याच्या आयुष्यात सकारात्मक विचार नाही तो कधीच महत्वाकांक्षा पूर्ण करू शकत नाही. मनुष्याला सकारात्मक विचारांच्या पार्श्वभूमीवरच उत्तुंग उडी मारता येते. महाराज म्हणतात, माझ्या माणसाचा प्रपंच हा इतरांपेक्षा चांगला असला पाहिजे. तो कोणाचा होऊ शकतो? जो सकारात्मक राहील, पॉझिटिव्ह राहील. आणि पॉझिटिव्हनेस हा फक्त नामस्मरणाने येतो. त्यामुळे तुम्ही जरी 9 ते 6 ऑफिसमध्ये असला तरी गाडी चालवताना काय करता? काहीच नाही. मग गाडी चालवताना तुम्ही नामस्मरण करू शकता. ऑफिसमध्ये मोठा ब्रेक असतो त्यावेळेला काय करता? त्यावेळेला नामस्मरण करू शकता.